कोमल, काय? आज IPL ची फायनल मॅच आहे. कोणाचं? GT आणि RCB. जीटी आरसीबी. हम्म. ते धोनी ती ना काय त्याचं नाव काय हो? काय बाय त्याचं नावच आहे ना आता मला. धोनी कोणाच्या टीम मध्ये आहे म्हणते तू? आरसीबी मध्ये ना धोनी. मी कशाला वेळ घालवू तुझ्यासोबत? का? जर तुला धोनी कोणत्या टीम मध्ये आहे माहित नाही तर. मग आरसीबी मध्येच आहे ना धोनी. तुझं काम झालं नसलं तर जाग तू काम धंद्याला लाग. अजिबात थांबू नको इथं. आता तुला काय झालं? IPL धोनी माहित नाही कोणत्या टीम मध्ये? मग कोणत्या टीम मध्ये? आरसीबी मध्येच आहे ना धोनी. हो. आणि कोहली? कोहली काय नाही माहिती कोहली कोणत्या आहे. मॅच बघणार आहे का तू आजची? आहे का? आज आहे ना. हा. काय सेमीफायनल का काय? मी कशाला तुझ्यासोबत वेळ घालवू असल्या गोष्टींवर? आता काय झालं आता? काय झालं? मग तुला फायनल आहे का सेमीफायनल ती पण नाही माहित. आता तुला तुम्हीच धोनी तर कोहली काल कोणत्या? म्हणलं होतं ना सेमीफायनल आहे. मी कधी म्हणलं होतं काल? मग काय बरं कधी जाऊ दे, म्हणलं? कोणाला सपोर्ट आहे तुझा? धोनीला. लोक मारतील, हळू बोल. का? धोनी आउट लोक का झालाय मारतात IPL. मला? आता मग बघ. धोनी धोनी करते. मग लोक का मला मारतात ना? काय काय यांची गरज मला मारायची? मग चेन्नईचा धोनी तुला माहित नाही का? चेन्नईचा धोनी. हो. धोनी कोणत्या टीम मध्ये असतो? ते पिवळा ड्रेस कोणत्या वेळेला? चेन्नई. चेन्नईचा आहे. हम्म. मला वाटलं ते आरसीबी मध्ये. बरं ठीक आहे. मॅच बघणार आहेस का? बघणार ना. GT वर्सेस RCB कोण जिंकेल? काय मत आहे आपलं? आता काय कोण जिंकलं तरी काय त्याचा मला तर काय फायदा नाही. फुकट फायदा माझाच नसला वेळ तरी एक जाणार दोन आहे. तीन तासाचा आनंद मिळेल आपल्याला बघताना. त्यामुळे हा तुम्ही ते मॅच पण नाही बघणार आनंद आहात का? मिळेल. वेळ बी जाईल माझा वेळ पण. पण जाईल आणि ते लाईव्ह करण्यापेक्षा मॅच बघणं कधी पण चांगलं असं मला वाटतं. हा चालतंय. लाईव्ह मध्ये मला वाटतं तुम्हाला वाईट अनुभव आले असतील युट्यूब लाईव्ह मध्ये. वाईट अनुभव? अरे वा वा. काय सांगू त्याचा अनुभव तुम्ही? वाईट अनुभव. त्यापेक्षा मला वाटतं की आयुष्यात तुम्ही असलं कुठंच पाहिलं नसेल एवढं छान छान अनुभव आलेत लाईव्ह वरती. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही IPL बघावं आणि मॅचचा आनंद घ्यावा. खूप किती छान मॅच वाजता? होईल. 7:30 वाजता मॅच आहे. शुभमन गिल वर्सेस रजत पाटीदार. शुभम गिल तो कोण? गिल गुजरातचा आहे. गिल रजत पाटीदार RCBचा आहे. गिल 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 आणि दोघेही फुल फॉर्म मध्ये आहेत. गिल. दुर्दैवाने राजस्थान बाहेर पडलेले आहे कारण वैभव सूर्यवंशी. गिल तो का होते लंबू? लय लंबू आहे ते. येस, जास्त नाही लंबू, मापात आहे. तेच की मी त्याला लंबू म्हणते ते. हम्म. लंबू लंबू ते. तर IPL मॅच बघाच तुम्ही. युट्यूबचा नाद तिथनं सोडून द्या. सचिनचा जावई व्हायचं होतं तो. तसं काही नाही, त्या फक्त मग बातम्या आहेत. त्याची बायको दुसरीच कोणीतरी असेल. आता तर ते चाललं होतं ना सचिनचा जावई होणार आहे तो लंबू. चाललं होतं का? हम्म. तेवढं बरं माहितीये. आणि धोनी कोणत्या टीम मध्ये ते नाही मग माहित आता तुला? सचिनचा जावई होणार आहे म्हटलं ते लक्षात राहणार ना हा. माझ्या. हं. कोहली कोणत्या टीम मध्ये ते नाही माहिती तुम्हाला? आता मी जास्त IPL पाहिलीच नाही तर काय लक्षात किती राहणार. पाहिली IPL किती म्हणजे एक दोन वेळाच पाहिजे असं. या वर्षी का टोटल IPL मध्ये? यावर्षी या वर्षी कोणती मॅच पाहिली तुम्ही? तर ते नाही सांगू शकत. कारण फक्त वैभव मी मॅच सूर्यवंशी पाहत बद्दल होती काय कोणाची माहित आहे चालली तुम्हाला? नव्हती पाहिली. वैभव सूर्यवंशी बद्दल काय माहित आहे तुम्हाला? त्यो लेट होती वाटतं मॅच. धोतोय. धोतोय. बरं असू द्या. टीव्ही बायांच्या तोंडून ऐकलं लेट होती ती मॅच. बरं ठीक आहे. आजची मॅच बघा तुम्ही आणि मॅचचा आनंद घ्या. पण नंतर ती मला डाउनलोड करावं लागेल मोबाईलवर तेव्हा ती मॅच पाहते. हो बघा ना. तुमचा रिचार्ज पण करतो मी. चालतंय करा. आणि मला वाटतं तुम्ही GT ला सपोर्ट करावा. जीटी बीटी ती जीटी बीटी मला माहिती नाही त्यांचं नाव काय ते ओरिजिनल सांगा. जीटी ना RCB काय त्यांना काय म्हणतात ते असेल ना त्यांचं नाव काहीतरी. काय म्हणतात जीटीला?
गुजरात टायटन्स, आणि ती आरसीबी. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. हो, एवढी नाव कधी लक्षात ठेवायची मी? म्हणूनच शाळेत तुम्हाला कधी एवढा अभ्यास करणार त्याचा जीटी अभ्यास आणि करून घेऊ आरसीबी, का? त्यामुळे सांगितलं तुम्हाला जीटी आणि आरसीबी. शाळेत कधी अभ्यास केला नाही एवढा, आणि ह्या टीमचा एवढा अभ्यास करून नाव लक्षात ठेवायचं म्हणलं. पण मला ठेवावं लागतं नाही का? नाही ठेवायला लागतं ध्यानात आता नाव. का हो? मग आपल्या पिरूला पण बनवायचे ना क्रिकेटर. बरं, ठीक आहे. आज शेवटची मॅच आहे, तेवढी तरी बघा, जेणेकरून तुम्हाला थोडंसे नॉलेज येईल की कोण कोणत्या टीम मधून पण तुम्ही खेळतं. तर म्हणला होता सेमीफायनल आहे, म्हणजे मला तुम्हीच उल्लू मला बनवता. उल्लू मीच आहे, मै पागल. बस का? पागल नाही नाही, मै पागल. नाही मैं पागल. हम पागल. तुम्ही फक्त मॅच बघा. नाही हम पागल. सेमी फायनल आहे का फायनल आहे ते नंतर ठरवू. कळलं? माझा वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही आता काय वेळ आता गेला? कामाला लागा. आता काय आता ज्या काय वेळ माणसाला गेला? काही माहितीच नाही त्यासोबत मी डिस्कशन करत बसलो. आता काय मला वाटलं ती दोन्ही त्याच आहे. तुझ्या वाटण्याने काय होतं? आरसीबीचा. 19 वर्ष झाली आज हा, चेन्नईकडून खेळतोय तो, होय का? आणि तुम्ही म्हणताय की तो आरसीबीचा आहे. असू दे, कोणत्या बी टीमचा. घेतात पैसे ती, खेळतात ती, आपण नुसता आनंद घ्यायचा. मग दुःख घ्या, दुःख हारणाऱ्या कशाला? टीमच्या बाजूने राहा. आयुष्यात आणि आज दुःखी दुःख व्हा. का कमी येतं का? त्या लाईव्ह वर बसून बसून थोडे दुःख झाल्यात का? हा, म्हणूनच सांगतोय की त्यातून बाहेर पडा आता तुम्ही. लाईव्ह वरून पडायचं ना बाहेर, थोड्या दिवसातच पडायचं बाहेर. लाईव्हचा एक्सपिरियन्स तुमचा चांगला नाही, हम्म, त्यामुळे तुम्ही बाहेर पडा त्यातून. हम्म. दुसरं काहीतरी काम बघा. काय दुसरं जॉबचं बघावं लागेल. जॉबचं बघा आता तुम्ही. जॉबच बघावं लागेल. भरपूर वॅकन्सी आहे तिथं. कुठे कुठं कुठं आलं सांगा की. नो. आता त्याला त्याच उल्लू बनवा मला. म्हणा आता पेमेंट पण चांगलं आहे, जाऊन द्या बघायला मी तिथं. उद्या इंटरव्ह्यू आहे आपला, त्यामुळे तयारी करा. उद्या इंटरव्ह्यू माझा इंटरव्ह्यू जर घेतला ना तर मला म्हणतात बाये आधी तुझी मास्टरी जातो, त्यामुळे नको इथं आमची तर तुला फरशी पुसाय बी ठेवायचं नाही. स्वतःला कमी समजू नका. एनिवे, जीटी और आरसीबी, फायनल क्वेश्चन. काय? जीटी और आरसीबी, काय त्याचं काय? कोण जिंकणार सांगा तेवढं फक्त आता शेवटचं. आता बघू आता, त्याची तुम्ही लावा, फ्रेंड लावा, मग सांगते मी. ते जिंकला तर एक तोळा घ्यायचा. विराट जिंकला तर 1 तोळा, आणि गिल जिंकला तर 2 तोळे. काय परवडते सांगा तुम्हाला, लगेच सांग. बंद कर मोबाईल, ठेव. आज बघून तरी दिला का? नुसते बडबड बडबड लावले ठेवले माझ्यासोबत, बघून पण नाही दिला काय.